Hello guys, myself Gulab Thombre and welcome to the channel Edgeon Tips. बघा पाठ्यमागच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितला होता आणि रेस्पिरेटरी ऑर्गन्स वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन्स बघितले होते. ओके, आज आपण ह्युमन रेस्पिरेटरी ऑर्गन ह्युमनमध्ये दॅट इज लंग्स होतं. ओके, ते आपण ह्युमन रेस्पिरेटरी ऑर्गन थोडंसं डिटेलमध्ये बघणार. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम आहे थोडीशी डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, लेट्स स्टार्ट इट. नाही, आता पहिल्या स्टार्टिंगला काय म्हटलं आहे, जसं एक फ्लो चार्ट बनवून देईन, त्या फ्लो चार्टनुसार लक्षात ठेवा. ओके, म्हणजे तुम्हाला काय म्हणतात, हे अगोदर एक फ्लो चार्ट बनवून नंतर मग बाकी सगळं आपण ह्याच्यानुसार बघूया. ओके, पहिल्या स्टार्टिंगला वी हॅव पेअर ऑफ एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स. पहिल्यांदा काय ना, दॅट इज द एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स. ओके, त्यानंतर एक्सटर्नल ओपनिंग आउट अबोव द अप्पर लिप्स. यस, हे आपलं जे एक्सटर्नल ओपनिंग्स. ओके, इट लीड्स टू नसल चेंबर थ्रू नसल पॅसेज. ओके, नसल चेंबर थ्रू नसल पॅसेज. ओके, नसल चेंबर. ओके, तर नसल चेंबर ओपन इन टू द फॅरिंग्स. हे कुठे येणार, फॅरिंग्समध्ये. ओके, NX फॅरिंग्स. द पोर्शन ऑफ विच कॉमन पॅसेज. हे बाकीचं आपण नंतर काय म्हणतात रीड करूया. ओके, द फॅरिंग्स ओपन इन टू द लॅरिंग्स, opens in larynx region into the trachea. Pharynx ते larynx and then trachea. Okay, trachea, larynx हे परत त्यानंतर during trachea straight tube extending from mid thoracic cavity which divides right and left bronchi, then bronchi. Okay, ब्रॉन्काय. त्यानंतर काय होणार, द ब्रॉन्काय एच ब्रॉन्काय ब्रॉन्किऑल्स. हे इथून ब्रॉन्किऑल्स. ओके, इथून खाली ब्रॉन्किऑल्स. ब्रॉन्किऑल्स. त्यानंतर काय म्हणते, ब्रॉन्किऑल्स ते देन अल्व्हिओलाय. ओके, डन. हा फ्लो चार्ट लक्षात ठेवा. बाकी हे तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात राहतं. ओके, पहिल्यांदा काय होतं, एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स. ओके, हे जे एक्सटर्नल नॉस्ट्रिल, त्यानंतर नसल चेंबर. ओके, नसल चेंबर ते फॅरिंग्स, देन लॅरिंग्स, देन ट्रॅकिया, देन ब्रॉन्काय, ब्रॉन्कियल्स, अल्व्हिओलाय. ओके, डन. हे लक्षात, हे हा फक्त फ्लो चार्ट लक्षात. पहिल्या स्टार्टिंगला एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स, त्यानंतर नसल चेंबर ते देन नसल चेंबर झालं, देन फॅरिंग्स, लगेच फॅरिंग्स देन लॅरिंग्स देन ट्रॅकिया, देन ब्रॉन्काय, ब्रॉन्कियल्स आणि अल्व्हिओलाय. ओके, काय होतं पहिल्या स्टार्टिंगला, एक्सटर्नल नॉस्ट्रिल्समधून काय जाणार, नसल चेंबर. राईट, इथंपर्यंत डन. त्यानंतर फॅरिंग्समध्ये जाणार, नसल चेंबर झालं, देन फॅरिंग्स देन फॅरिंग्स लगेच लॅरिंग्स. त्यानंतर मग ट्रॅकिया इथंपर्यंत झालं. त्यानंतर ट्रॅकियापासून काय म्हणतात, ब्रॉन्काय, ब्रॉन्कियल्स आणि अल्व्हिओलाय. हे कसं लक्षात ठेवणार, ह्या तिन्हीच एक सेट करायचं. ओके, ह्या तिन्हीच एक सेट करायचं, ब्रॉन्काय, ब्रॉन्कियल्स, अल्व्हिओलाय. ओके, ह्याला कोण कनेक्ट करणार, दॅट इज ट्रॅकिया कनेक्ट केला. ओके, ट्रॅकिया. नंतर लॅरिंग्स, फॅरिंग्स आणि हेवर एक्सटर्नल नॉस्ट्रिल ते नसल चेंबर, मग एक्सटर्नल नॉस्ट्रिल नसल चेंबर, नंतर फॅरिंग्स, लॅरिंग्स, आणि त्यानंतर लगेच मग ह्या खाली कनेक्ट करायला दॅट इज ट्रॅकियानंतर खाली एक कोण येणार, मग आपले ब्रॉन्काय, ब्रॉन्कियल्स आणि अल्व्हिओलाय. डन. बस हा फ्लो चार्ट लक्षात ठेवा. ओके, जस्ट रिमेंबर दिस फ्लो चार्ट. तर आपण ॲक्च्युली आता बघूया काय म्हणते बघा. फॅरिंग्स अ कॉमन पोर्शन फॉर फूड आणि एअरसाठी कॉमन हे कोण असतं, काय म्हणतात, पॅसेज, दॅट इज द फॅरिंग. फूड प्लस एअर. ओके, फूड प्लस एअरसाठी कॉमन पॅसेज, दॅट इज द फॅरिंग्स ओपन इन टू द लॅरिंग्स. ओके, ठीक आहे, दॅट इज द ट्रॅकिया. ओके, ट्रॅकिया म्हणजे लॅरिंग्स काय म्हणते, लॅरिंग्स इज अ कार्टिलेजिनस बॉक्स विच प्रोड्यूस द साऊंड, दॅट इज कॉल्ड एज साऊंड बॉक्स. ह्याला काय म्हणतात, साऊंड बॉक्स. लॅरिंग्सला काय म्हणतात, साऊंड बॉक्स. ड्युरिंग swallowing glottis can be covered by a thin cartilaginous called epiglottis. Yes, प्रिव्हेंट द फूड म्हणजे फूडच्या ह्याच्यामध्ये लॅरिंग्समध्ये एंट्री होणे यासाठी ग्लॉटिसवरती एक कवर असते, दॅट इज फ्लॅप असते, दॅट इज कॉल्ड एज अ एपिग्लॉटिस. ओके, दॅट्स ऑल, डन. त्यानंतर आलं ट्रॅकियामध्ये पूर्ण काय सांगा, ब्रॉन्काय.
ब्रॉन्काय. फिफ्थ thoracic vertebra. Trachea is a straight tube extending. This is important. Mid thoracic cavity which will divide at the level of fifth thoracic vertebra right into and left bronchi. ओके, ब्रॉन्काय मध्ये आलं. फिफ्थ thoracic vertebra एवढं लक्षात ठेवायचं. thoracic vertebra. ओके, लेफ्ट ब्रॉन्काय. each bronchi undergoes repeated division म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अँड देन ब्रॉन्कियल्स होणार. ओके, ब्रॉन्कियल्स टर्मिनली व्हेरी थिन ब्रॉन्कियल. द ट्रॅके सगळं ब्रॉन्काय इनिशियल सपोर्टेड बाय कार्टिलेजिनस रिंग्स. अल्व्हिओलाय सोडलं इनिशियल ब्रॉन्कियल्स. ब्रॉन्कियल्समध्ये पण इनिशियल ब्रॉन्कियल्स सगळे इनकम्प्लीट कार्टिलेजिनस रिंग्सनं सपोर्ट झालेले असतात. आणि इच टर्मिनल ब्रॉन्कियल गिव्ज राईज टू व्हेरी थिन इरेग्युलर व्हॅस्क्युलर कॉल्ड अल्व्हिओलाय. ओके, डन. नंतर द ब्रँचिंग नेटवर्क ऑफ ब्रॉन्काय are bronchioles and alveoli comprise the lungs. We have two lungs which are covered by double layered pleura. Okay, with the pleural fluid between them. I suppose आता दिलं की यार this is lung. Okay, this is lung. आणि हे जे आहे ना ह्याच्यामधलं प्ल्युरल मेम्ब्रेन आणि ह्याच्यामध्ये जे असतं ना दॅट इज द प्ल्युरल फ्लुइड. म्हणजे सपोज हे इकडून ही बाहेरचं लेअर, त्यानंतर हे आतला लेअर आणि हे जो मधला लेअर असणार ना दॅट इज प्ल्युरल फ्लुइड. ओके, दॅट इज द प्ल्युरल फ्लुइड. दॅट्स ओके. म्हणजे आउटर मेम्ब्रेन हे परत इनर मेम्ब्रेन आणि ह्याच्यामधला जो लेअर दॅट इज द प्ल्युरल फ्लुइड. म्हणजे काय करते प्ल्युरल फ्लुइड बिटवीन देम. इट रिड्युसेस द फ्रिक्शन ऑन द लंग सरफेस. येस, फ्रिक्शन लंग सरफेसवरचं फ्रिक्शन रिड्यूस करतं आहे. परत द आउटर प्ल्युरल मेम्ब्रेन इज क्लोज कॉन्टॅक्ट विथ द जस्ट हे आता परत डायग्राम नसेल लक्षात. लायनिंग वेअर ॲज द इनर ऑब्वियसली लंगच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार, बाहेर आहे ते थोरॅसिक लायनिंगच्या ह्याच्यामध्ये असणार. ओके, डन. नंतर द पार्ट स्टार्टिंग फ्रॉम एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स टू टर्मिनल ब्रॉन्कियल्स कन्स्टिट्यूट द कंडक्टिंग पार्ट. म्हणजे हा जो आहे ना एअर कंडक्टिंग पार्ट असणार. कुठून ते कुठं एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स. ओके, एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स ते ब्रॉन्कियल्सपर्यंत. ओके, ब्रॉन्कियल्सपर्यंतचा सगळा पार्ट काय असणार कंडक्टिंग पार्ट. आणि अल्व्हिओलाय इज द काय म्हणतात अल्व्हिओलाय वेअर देअर रेस्पायरेटरी और एक्सचेंज पार्ट. द एक्सचेंज पार्ट. ओके, एक्सचेंज पार्ट. द कंडक्टिंग पार्ट. मग कंडक्टिंग पार्ट काय काय करणार ट्रान्सपोर्ट द ॲटमॉस्फिअर एअर टू द अल्व्हिओलाय. क्लिअर सीट फॉर्म म्हणजे ऑब्वियसली एअर आणली पाहिजे. परत काय फॉरेन पार्टिकल असते तर फॉरेन पार्टिकल क्लिअर करायचं. परत ह्युमिडिफायज एअर. परत ब्रिंग एअर म्हणजे बॉडी टेम्परेचर लहान आहे. ही सगळी नॉर्मल कामं जे आहेत ना सगळे हा एक्सचेंजिंग पार्ट म्हणजे काय म्हणतात कंडक्टिंग पार्ट करणार. ओके, आणि एक्सचेंज पार्ट इज द ॲक्च्युअल साईट ऑफ O2 अँड CO2 बिटवीन द ब्लड अँड ॲटमॉस्फिअरिक एअर. अल्व्हिओलाय इज द ॲक्च्युअल म्हणजे इथं ॲक्च्युअल O2 अँड CO2 एक्सचेंज होतात. डन. दॅट्स ऑल. डन. तोपर्यंत काय डाऊट होप की नसावा. त्यानंतर पुढे काय म्हणते बघा आगे देखो द लंग्स. आता सपोज काय करूया माहिती आहे का लंग्स आपण सपोज दिस वन इज द लंग. The lungs is situated in the thoracic chamber which is anatomically an airtight chamber. Okay, the thoracic chamber is formed dorsally. Yes, thoracic chamber, suppose this one is the thoracic chamber. Thoracic chamber dorsally by the vertebral column. Dorsally म्हणजे पाठीमागून. ओके, पाठीमागून म्हणजे सपोज दिस वन इज आवर बॅक साईड काय म्हणते dorsally by the vertebral column. ओके, vertebral column. Ventrally by the sternum म्हणजे सपोज ही व्हेंट्रल बाजू आहे म्हणजे दॅट इज द स्टेर्नम. ओके, स्टेर्नम. लॅटरली म्हणजे सपोज ह्या साईडनं जे असते ना दॅट इज लॅटरली बाय द कशानं रिब्स. ओके, रिब्स. अँड ऑन द लोअर साईड बाय द डोम शेप्ड डायग्राम. म्हणजे लोअर साईड म्हणजे खालची साईड ही जी ॲक्च्युअल साईड आहे ना दॅट इज द लोअर साईड बाय द
डायफ्राम. ओके, म्हणजे ही जी आहे ना व्हेंट्रल साईड, सॉरी डोर्सल साईड म्हणजे हे ॲक्च्युली पाठीमागून आहे, आणि ही दिस इज व्हेंट्रल साईड, दॅट इज स्टेर्नम. आणि असं बोत आली म्हणजे लॅटरली बाय द रिब्स, आणि दिस इज द डोम शेप्ड डायफ्राम. Okay, that's all. The anatomical setup such that the change in volume cavity reflected in the lung, pulmonary cavity. Such an arrangement is essential. Breathing, yes. The respirationच्या steps ही काही सगळ्यालाच माहिती आहेत. Breathing or pulmonary ventilation, atmosphere drawn in and CO2 released out, that's all. Diffusion of gases O2 across the alveolar membrane, तेच. The transport of gases by the blood, the diffusion of O2 and CO2 between the blood and tissues, and utilization O2 by catabolism resultant CO2 is released out. That's all. Nothing more than this. Okay, डन. काय होतं पहिल्या स्टार्टिंगला ही फ्लो चार्ट लक्षात ठेवायचं. ओके, पहिल्या स्टार्टिंगला काय होतं एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स, डायग्राम लक्षात ठेवायचं. एक्सटर्नल नॉस्ट्रिल नंतर लगेच नसल चेंबर हे झालं. त्यानंतर मग एवढं झालं फॅरिंग्स लॅरिंग्स लगेच. ओके, फॅरिंग्स लॅरिंग्स झालं. मग त्या फॅरिंग्स लॅरिंगपासून मग खाली पाठ वेगळा चालू होते. मग ते लक्षात ट्रॅकिया नंतर मग आपला ॲक्च्युअल पार्ट दॅट इज द ब्रॉन्कियल्स आणि अल्व्हिओल. दॅट्स ऑल. मग एक्सटर्नल नॉस्ट्रिल ते अल्व्हिओलर पार्टमध्ये, सॉरी ब्रॉन्कियल्सपर्यंत जो आहे ना दॅट पार्ट इज द कंडक्टिंग पार्ट, आणि अल्व्हिओला इज द ॲक्च्युअल साईट ऑफ डिफ्युजन. दॅट्स ऑल डन. आणि त्यानंतर मग हे आहे ते स्टेर्नम, काय म्हणतात ॲनाटॉमिकल एअरटाईट चेंबर, काय म्हणतात थोरॅसिक चेंबर जे आहे ना व्हेंट्रल व्हर्टेब्रल कॉलम, दॅट इज बाय काय म्हणतात डोर्सली बाय द व्हर्टेबल कॉलम, आणि व्हेंट्रली बाय द स्टेर्नम, अँड लॅटरली बाय द रिब्स, अँड लोअर साईड बाय डोम शेप्ड डायफ्रागम. ओके, अँड दीज आर द स्टेप्स विचारू शकतात. म्हणजे नीटमध्ये सपोज अशा 7 स्टेप्स देतील आणि विचारतील की म्हणजे हे सिक्वेन्सनं लावा वगैरे असं क्वेश्चन येऊ शकतो. मोस्टली चान्सेस आहेत. ओके, आणि हे जे पण हे जे थोरॅसिक चेंबर, मग थोरॅसिक चेंबरचे व्हेंट्रली कोण आहे किंवा असं काही याच्यावरती काही स्टेटमेंट पण येऊ शकतात किंवा डायरेक्ट क्वेश्चन पण येऊ शकतो. काही याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. ओके, आणि इथे जे हे बाकीचे पॉईंट दिलेत, मग साऊंड बॉक्स वगैरे, साऊंड बॉक्स कशाला लॅरिंग्सला म्हणतात. फॅरिंग्समध्ये काय म्हणतात फूड प्लस एअर दोन्हीचं कॉमन पॅसेज आहे. परत फिफ्थ थोरॅसिक व्हर्टेब्रापासून ब्रॉन्कियल्स वेगळे व्हायला चालू होते. हे सगळं लक्षात ठेवा. ओके, डन. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.